दुर्गा मातेची ही सुंदर अशी कथा ऐकणार आहोत आपण। ही कथा ऐकल्यानंतर दुःख आणि दारिद्र्य वाऱ्यासारखं निघून जातं आणि पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। नुसती कथा नाही तर आपलं जीवन सुख आणि समृद्धीनं भरून जाणार हा एक उपाय। पितृपक्षाचा हा काळ प्रत्येक सनातनीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, कारण हा काळ आहे फार पवित्र आहे। आपल्या पितरांचं स्मरण करण्याचे हे दिवस आहेत, कारण त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात। तर्पण पिंडदान जर आपण केलं तर आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। परंतु या पितृपक्षामध्ये जर आपल्या पितरांचं स्मरण आपण केलं नाही, काही अडचण आपल्याला आली, विसरून गेलो आपण, तर याच्यावरती सुद्धा उपाय आदिमाया शक्ती म्हणजेच दुर्गा मातेने सांगितलाय। कारण संपूर्ण या विश्वाची जननी म्हणजे आदिमाया शक्ती। आणि सुंदर अशी याच्या बाबतीत कथा आहे की तुम्ही जर तुमच्या पितरांचं तर्पण आणि पिंडदान जर विसरला असेल तर देवीने यावरती आपल्याला उपाय सांगितला, आणि त्यासाठीही आपण नक्की शेवटपर्यंत कथा ऐका, पुराव्यांनी सांगितलेली। कारण मातेच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की जर आदिमाया शक्तीची जर भक्ती मनापासून केली तर तुमची जी पित्र आहेत त्या पितरांना तृप्त करण्याचं काम आदिमाया शक्ती करते। पितृपक्षाचा काळ चाललेला होता, चंद्रमा आकाशामध्ये प्रकाश होता चंद्राचा, वातावरण शांत होत, परंतु एका साधूचं लक्ष लागत नव्हतं। साधू हा चिंतित होता फार, कारण त्यानं आपल्या पितरांचं श्राद्ध चुकवलं होतं साधूनी। परंतु हा साधू आदिमाया शक्तीची भक्ती करणारा होता। झोपी गेला साधू, विचार करता करता झोपी गेला, आणि त्या झोपेमध्येच त्या साधूला आवाज आला त्याच्या कानामध्ये, हे पुत्र, आम्हाला उपाशी ठेवलंस तू। आता हे शब्द साधूच्या कानावरती पडतात साधूला फार दुःख झालं, त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं। आणि त्यावेळी परत आकाशातून एक दिव्य अशी ज्योत प्रकट झाली, आणि ती म्हणजे दुर्गा माता, तेजोमय रूपात प्रकट माता झाली। आणि त्या ठिकाणी माता म्हणाली, हे पुत्र, एखादी संतान आपल्या पितरांना जरी विसरले असेल, त्यानं तर्पण पिंडदान जरी नसेल केलेलं तरी मी त्याचं रक्षण करू शकते, परंतु मनापासून माझ्या चरणाची सेवा केली पाहिजे। ही जर मनापासून सेवा केली, नामस्मरण केलं विश्वासानं हृदयापासून अगदी, तर त्याचे पित्र आहेत त्यांना मुक्ती देण्याचं काम मी करणार, आदिमाया शक्तीने सांगितले मित्रांनो। आणि त्याच्या जीवनातली सगळी दुःख दूर निघून जाणार। तर मित्रांनो, अशीच सुंदर ही कथा दुर्गा मातेची जोडलेली अशी कथा आहे, सुंदर अशी कथा शेवटपर्यंत आपण नक्की पहा। कारण जो भक्त मनापासून भक्ती करतो ना, मनापासून हृदयापासून अगदी, तर देव त्याला कुठल्याही संकटात मदत करतो, कुठल्या ना कुठल्या रूपाने। फक्त विश्वास पाहिजे, त्याला विश्वास ढळला नाही पाहिजे अजिबात। या बाबतीत ही कथा आहे, आणि कथाच्या शेवटपर्यंत पहा, कथा फार मोठी आहे। शेवटपर्यंत जर ऐकली तर देवालाही यावं लागतं कुठल्या ना कुठल्या रूपात, ते आपल्याला नक्की कळेल। लवकरच चालू करू आपण ऐकायला कथा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो, वज्रगड नावाचं राज्य होतं, आणि या ठिकाणी धर्म कर्म आणि ईश्वराची सेवा करणारा राजा त्या ठिकाणचा होता। राजाचं नाव होतं रणधीर सिंग राजा होता। राजा फार पराक्रमी होता, धर्मपराय राजा होता। संपूर्ण जी प्रजा होती ती प्रजा त्या राजाला पिता मानायची हो, कारण प्रत्येक सुखदुःखामध्ये हा राजा धावून जात होता। परंतु या राजाचं विशेष म्हणजे या राजाची जी मित्रता होती ती कुठल्याही धनवान मंत्र्याची नव्हती। निर्धन असणाऱ्या एका भिक्षुकाशी राजाची मैत्री होती, आणि या भिक्षुकाचं नाव होतं गोपालदास। सरळ स्वभाव हा जो भक्त होता गोपालदास, हा आदिमायाची सेवा करणारा भक्त होता। प्रत्येक क्षण तो दुर्गा मातेचं नामस्मरण करायचा, प्रत्येक घटना घडती मातेची इच्छा असं म्हणत होता। आणि प्रत्येक दिवशी हा गोपालदास राजाबरोबर जंगलामध्ये शिकारीला जायचा। प्रत्येक दिवशी राजा घोड्यावरती बसायचा, आणि हा गोपालदास त्या घोड्याच्या मागे पळत सुटायचा। दिवसभर राजा शिकार करायचा, आणि शिकार झाल्यानंतर या गोपालदासनी पक्षी प्राणी जे मारतील ते मोजायचं, घ्यायचं, आणि राजाबरोबर नगराच्या दिशेने माघारी यायचं। परंतु नगरात आल्यानंतर राजाचा जो महाल होता, महालापाशी आल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे व्हायचे। राजा आपला महालात निघून जायचा शिकार घेऊन, सगळं प्राणी पक्षी,
परंतु हा गोपालदास इतका गरीब होता की संध्याकाळचं जेवणाचं वांदं कुटुंबाचं. तो नगरात जायचा, नगरात अक्षरशः भिक्षा मागायचा. हो, जे मिळेल ते घ्यायचा आणि आपल्या झोपडीच्या दिशेने निघून जायचा. आता घरी गेला, रात्र झाली होती, उशीर चालताय गोपालदासला. मुलं वाट पाहून झोपी गेले होते. कोपऱ्यात बसलेली पत्नी होती. गोपालदास आपल्या पत्नीला म्हणला, अगं मी मागून आणलेलं अन्न आहे, मुलांना उठव. आता पत्नीने रागावली. अहो म्हणले, ते आता जेवणाची वेळ राहिली का, ती सकाळ उठतील आता. पत्नीनं रागात त्या ठिकाणी गोपालदासला बोलली, परंतु गोपालदास फार शांत होता. मनामध्ये सदैव अधिमाया शक्तीचं स्मरण, त्याच्या सदैव नामस्मरण करत होता. सकाळ झाली, मुलं उठली त्या ठिकाणी आणि गोपालदासने जे काही रात्रीचं आणले ते आपल्या मुलांना दिले. बघा, सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लं. दिवस गेला. दुसऱ्या दिवशी परत हा गोपालदास राजाबरोबर शिकारीला गेला. दिवसभर शिकार करून परत घरी संध्याकाळी आला. असा नियम त्याचा दररोजचा होता. तर संध्याकाळी आल्यानंतर भयानक असं वारं सुटलं. आकाशामध्ये ढग होतं, विजांचा कडकडाट चालू झाला आणि झाला मुसळधार पाऊस चालू. गोपालदासचं सगळं कुटुंब, मुलं, पत्नी देवाचं नाव घेऊन झोपी गेले. पण पाऊस भयंकर मुसळधार पड, वारं कावदान होतं आणि गोपालदासच्या घराची एक भिंत कोसळली. आता भिंत पडली, काय करावं कळे ना. परंतु तसेच सगळे अख्खं कुटुंब चिखलात रात्रभर काढली. रात्र उजाडली आणि सकाळ दोघा पती पत्नींनी ती पडलेली भिंत बांधण्यात चालू केली. दगड मातीमध्ये दोघंही नवरा बायको काम करत होती. लहान लहान मुलं शेजारी खेळत होती. सगळं चिखलांनी दोघांचं अंग भरून गेलेलं होतं. आणि त्या ठिकाणी रणधीर सिंग राजा घोड्यावरती गोपालदासच्या झोपडीकडे येत होता. राजा टापांचा आवाज येत होता. गोपालदासनी पाहिलं की राजा आपल्या झोपडीच्या दिशेने येतोय. गोपालदास पाहू लागला. राजा जवळ येऊन पोचला आणि गोपालदासला आवाज दिला, गोपालदास चल जाऊ शिकारीला. आणि त्यावेळेला गोपालदास म्हणला, राजन क्षमा करा, मला मी आज येऊ शकत नाही शिकारीला तुमच्याबरोबर. आता राजाला आश्चर्य वाटलं, कारण कित्येक दिवस हा मित्र. गोपालदास कधीच नाही म्हणत म्हणून आज काय झालं. त्यावेळेला गोपालदास सांगू लागला, राजन मी तुमच्याबरोबर दररोज शिकारीला येतो, शिकार करून येतो आणि महालाच्या जवळ अंतर तुम्ही महालात जाता गोडधोड खाता. परंतु मला अक्षरशः खायला बी नसतं. मी नगरामध्ये जातो, भिक्षा मागतो आणि माझं कुटुंब तेच खातं. तुम्ही कधी विचार केलाय का हो? राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजाला वाटलं, एवढा माझा हा जुना दोस्त, निखळ दोस्ती करणारा, आणि माझ्या दोस्ताचा मी कधीच विचार केला नाही का. राजाला वाईट वाटला. राजा हा प्रामाणिक होता, परंतु त्यांनी लक्ष कधी दिलं नव्हतं गोपालदासच्या जीवनामध्ये. आपल्या मित्राला छातीशी कवटळलं आणि प्रत्यक्षात बघा, राजानं त्या घोड्यावर बसवलं रणधीर सिंगने गोपालदासला, नगरातून फिरवलं आणि आपल्या महालामध्ये घेऊन गेला. मंत्र्याला तात्काळ बोलवलं आणि सांगितलं की माझा हा गोपालदास मित्र आहे, याला राजवस्त्र द्या आणि माझ्या महाला शेजारी सुंदर असा महाल याच्यासाठी बांधा, तात्काळ बांधा. सगळ्या सुखसुविधा त्या ठिकाणी त्याला द्या. जर सगळ्या सुखसुविधा मिळाल्या नाही तर त्याला दंड दिला जाईल. अहो, राजाचा आदेश. सुंदर असा महालाचं त्या ठिकाणी बांधकाम झालं. लगेच केलं, महाल बांधला. गोपालदास, त्याची पत्नी, मुलं त्या सुंदर अशा महालामध्ये राहू लागली. आनंदीत झाला गोपालदास. सगळी हे जे होतं हे भगवंताच्या इच्छेने होत्या, देवीच्या इच्छेने चाललेलं काम होतं. आता महालात गोपालदास राहायला आला. परत आता दुसऱ्या दिवशी शिकारीला जायचे. रणधीर सिंग राजा गोपालदासला आवाज दिला आपल्या मित्राला की चल आता शिकारायला जाऊ, आता तर तुला काय काळजी नाही ना. गोपालदास म्हणला, हे राजन, तुमच्या कृपेनं आता सगळं चांगले, आता काही काळजी नाही, चला शिकारीला. आणि त्या ठिकाणी गोपालदासला सुद्धा आता घोडा देण्यात आला होता. बाकी वेळेस हा गोपालदास राजाच्या घोड्याच्या पाठीमागं पळत होता. दोघंही असं सुंदर असे दोन घोडे वेगवान घेऊन जंगलाच्या दिशेनं शिकारीसाठी गेले. दिवसभर त्यांनी शिकार केली. आता शिकार केल्यानंतर 1-2चा वेळ होती. राजाला फार तहान लागली. राजाचा घसा कोरडा पडला पाणी नाही म्हणल्यानंतर. त्या राजानं सांगितलं, गोपालदास काहीतरी पाण्याची व्यवस्था करा. गोपालदास, राजन मी आता करतो व्यवस्था, तुम्ही झाडाखाली बसा. रणधीर सिंग राजा त्या झाडाखाली बसला, आपला घार सावडला. आणि या ठिकाणी गोपालदास जंगलामध्ये पाणी पाहता पाहता, म्हणजे शोध करीत करीत तळ्याचा सुंदर असं तळं या गोपालदासला त्या ठिकाणी दिसलं. सुंदर तळं होतं, थंडगार पाणी होतं. त्याला वाटलं तर बरं झालं की आपल्या राजाची तहान भागल.
या गोपालदासला सुद्धा तहान लागली होती भरपूर. त्यानं ओंजळीत पाणी घेतलं पिण्यासाठी, परंतु त्याच्या लक्षात आलं की राजाच्या अगोदर मी पाणी पितोय, हे बरं नवं. विचार करा केवढी प्रामाणिक दोस्ती. तो पाणी पिला नाही. त्याला वाटलं पहिलं राजाला आणावं बोलून, राजा पाणी पिलं नंतर मी पाणी प्यावं. निघणार तेवढ्याच या गोपालदासचं लक्ष गेलं. त्या तळ्याच्या काठाला एक सुंदर अशी राजकन्येची मूर्ती होती. राजकुमारची सुंदर अशी मूर्ती, अतिशय सुंदर दगडामध्ये शिल्प होते. आता ह्याला वाटलं की राजानं जर हे शिल्प पाहिलं तर राजा माझा मोहित होईल आणि या राजकुमाराच्या शोधामध्ये फिरायला लागल. मग त्या ठिकाणी या गोपालदासनं माती घेतली, चिखल तयार केला आणि पूर्ण या शिल्पाला लावला की माझ्या राजानं पाहू नये म्हणून. आणि नंतर गोपालदास जंगलाच्या दिशेनं परत आत गेला आणि त्या ठिकाणी आपल्या राजाला सांगितलं की पाण्याची सोय झाली, चला महाराज. गोपालदास आणि रणधीर सिंग राजा हे दोघे बघा तळ्यापाशी आले. गार पाणी होतं तळ्याचं, मनमोहक अशी सगळीकडे झाडी होती. राजा पोटभर त्या ठिकाणी पाणी प्याला, गोपालदास पाणी प्याला आणि दोघेही एका झाडाच्या सावलीला बसले. राजा त्या ठिकाणी म्हणाला, गोपालदास इथेच आपण आराम थोडा करू. हा म्हणला, करू आराम. दोघेही बसली आणि तेवढ्या वेळात राजाचं लक्ष त्या दगडी शिल्पाकडे गेलं. राजा त्या ठिकाणी गोपालदासला म्हणाला, गोपालदास अरे काय हे दगडीचं शिल्प आहे रे, पाणी मारून तरी पाहतो, कुणी याच्यावर चिखल टाकलाय. आणि त्या ठिकाणी रणधीर सिंग या राजानं पाणी फेकायला चालू केलं त्या शिल्पावरती. जसं पाणी फेकल, जशी माती पडल, तसं हे सुंदर शिल्प त्या ठिकाणी उठून दिसायला लागलं. अतिशय सुंदर राजकुमारीचं शिल्प होतं. डोळे मोठे होते, केस लांब लचक, जसं एखादी राजकुमारी प्रत्यक्षात उभी आहे त्या ठिकाणी असंही शिल्प होतं. राजा मोहित झाला. त्या ठिकाणी राजा म्हणू लागला, गोपालदास या राजकुमारीचा शोध मला घ्यावं लागल, मी आता इथून काय जाणार नाही. गोपालदास समजवण्याचा प्रयत्न करत होता आपल्या राजाला, अहो राजन, हे कुणीतरी शिल्प तयार केलं असेल असंच, अशी मुलगी नसावी. परंतु राजा काय ऐका ना. राजा तिथंच बसून राहिला. राजाने सांगितलं, गोपालदास तुला जर राज्यात जायचं असेल तर तू निघून जा, माझी काय तक्रार नाही, परंतु मी या राजकुमारीचा शोध घेणार हा निश्चय त्या ठिकाणी केला. दिवसभराचा वेळ निघून गेला, म्हणजे अंधार पडायला लागला होता. त्यावेळेस गोपालदास त्या ठिकाणी म्हणाला, राजन मी तुम्हाला सोडून जाणार नाही, पण आपल्या संध्याकाळची जेवणाची व्यवस्था तर पाहिजे ना. म्हणून तो शेजारच्या नगरामध्ये गेला. बघा आपला सुंदर अशी रेशमी कपडे काढून ठेवले आणि पहिली जी कपडे होती भिकारी वेशामधली ती कपडे घातली. आणि हा गोपालदास शेजारच्या नगरामध्ये गेला जेवणाचा बंदोबस्त करण्यासाठी. इकडे राजा तळ्याच्या काठावरती बसलेला होता आणि त्या सुंदर अशा राजकुमारकडे एकटक पाहत होता. पाण्याच्या लाटा चाललेल्या होत्या आणि अचानक त्या लाटामधून असा जोरात आवाज आला. पाहतोय तर काय, त्या ठिकाणी एक भला मोठा अजगर त्या पाण्यातून राजाच्या दिशेने येत होता. एवढा मोठा अजगर भयानक होता की त्याची लांबी जवळजवळ 20 फूट होती. फुसकारलेला, फणा काढलेला होता. आता हा राजा महापराक्रमी राजा होता. राजाने आपली तलवार बाहेर काढली आणि जसा अजगराने झाप मारली तशी राजाने गर्रकन तलवार फिरून त्या अजगराचं मुंडकं धडा वेगळं केलं. धडाधड त्याला 2-3 तलवारी राजानं फिरवल्या, 3-4 तुकडं केलं. राजाने अजगराला मारल्यानंतर काही क्षणातच त्या अजगराचा एक पुरुष तयार झाला, मेलेला तुकडं. पण हा पुरुष एवढा भयानक होता की राक्षस सारखा, दात वाढलेली, केस लांब त्याची, नखं वाढलेली, बलदंड शरीर मोठं त्याचं, हत्तीसारखं असा हा राक्षस पडलेला पाहिला. नंतर त्याच्या शेजारी त्या सर्पाच्या तोंडातून एक मणी पडलेला होता. राजाला वाटलं हे काय, पाहो. राजाने हातात घेतला. तो मणी होता हिऱ्यासारखा. पाण्यात राजाने जसा मणी टाकला धुण्यासाठी, जसा पाण्याला स्पर्श झाला या मण्याचा, त्यावेळी पाणी बजूला यायला लागलं. एक रस्ता तयार झाला पाण्यात आत जाण्याचा. एक दगडी शिडी त्या बाहेर आली बघा तळ्यातून. आता राजा आश्चर्यचकित झाला. म्हटलं दगडी शिडी, काहीतरी चमत्कार दिसतो या ठिकाणी. आणि हा रणधीर सिंग राजा त्या शिडीवरून खाली आत उतरला. आत उतरल्याबरोबर काय, शेवटी गेल्यानंतर भव्य असा त्या ठिकाणी एक महाल होता. भव्य महाल, सगळ्या सुखसुविधा त्या ठिकाणी बघा. एवढा मोठा महाल या पृथ्वीवर नसावा असा महाल, दिव्य महाल. इकडे राजाचा मित्र गोपालदास नगरामध्ये गेलाय, तो आलाच नव्हता, तो बाहेरच. आता महालामध्ये गेल्यानंतर राजा फिरायला लागला. रणधीर सिंग राजा महालामध्ये एक एक खोली फिरत होता आणि शेवटी एका 5व्या खोलीमध्ये गेला. त्यावेळेला पाहिलं तर सुंदर अशी एक राजकुमारी, अतिशय सुंदर, इतकी सुंदर की इंद्रदेवाची जी रंभा आहे त्या रंभेसारखी दिसणारी ही राजकुमारी.
चकित झाला राजा. परंतु राजाच्या ध्यानात आलं की तलावाच्या शेजारी जी शिल्प आहे ती तशीच दिखतो तशीच राजकुमारी होती, अतिशय सुंदर. राजाने विचारलं, तू कोण आहेस? त्या राजकुमारांनी सांगायला सुरुवात केली की माझं नाव अवंतिका आहे. पण तुझं गाव कुठलं? त्या ठिकाणी तो राजा विचारू लागला. आणि त्या अवंतिकेने सांगितलं की जंगलाच्याच बाजूला जवळच विराटनगर राज्य आहे आणि त्या राजाची मी मुलगी आहे त्या ठिकाणच्या. राजा आश्चर्यचकित झाला. मग तू इथं आली कशी? अहो, आपली कहाणी डोळ्यामध्ये अश्रू वाहत होती अवंतिकेच्या. आणि अवंतिका सांगत होती की आमच्या राज्यामध्ये एक भयंकर असा राक्षस आला आणि या राक्षसानं मला इकडं पकडून आणलेले आणि या पाण्याच्या खाली महालामध्ये ठेवले. मी बाहेर जाऊ शकत नाही. हा राक्षस एवढा भयंकर आहे की तळ्याच्या बाजूला जो कोणी येईल त्यावेळी हा सर्प रूपामध्ये येतो बाहेर आणि तो त्याची शिकार करतो, खाऊन टाकतो. हे सगळे शब्द ऐकल्यानंतर राजाच्या ध्यानात आलं की आपण या राक्षसाला मारले. आणि रणधीर सिंग राजा त्या ठिकाणी अवंतिकेला सांगू लागला, तू आता घाबरू नकोस. मी आत्ताच्या राक्षसाला सर्प रूपामध्ये तो बाहेर आला आणि त्याला मी तुकडं करून टाकलं, त्याला मारलंय मी आता. आणि त्याच्या तोंडातून पडलेला हा जो मणी, हा मणी पाण्याला स्पर्श करताच मला रस्ता या ठिकाणी मिळाला. असं सांगितल्यानंतर अवंतिकेला फार आनंद झाला. रणधीर सिंग राजा त्या ठिकाणी म्हणला, तू घाबरू नको, आता मी तुझ्याबरोबर विवाह करेल, माझ्या राज्यात तुला घेऊन जाईल. आनंदित झाली की आता आपली सुटका होईल. रात्र गेली. दोघांनी सुंदर असा स्वयंपाक बनवला, जेवण केलं, झोपी गेले. सकाळ त्या ठिकाणी अवंतिका म्हणली की हे राजन, आपण आता इथून लवकर गेलेलं बरं. परंतु राजा त्या ठिकाणी म्हणला, रणधीर सिंग राजा, की माझा मित्र गोपाल दास तो बाहेर आहे आणि तो आल्यानंतर आपण जाऊ. आता इकडे गडबड काय झाली की गोपालदास शेजारच्या राज्यातून खाण्यासाठी भिक्षा घेऊन आलता तो, म्हणजे काय अन्न. परंतु रात्र झाली होती आणि त्या ठिकाणी गोपालदासला आपला राजा दिसला नाही. कारण राजा तर पाण्याच्या खाली तलावात, इकडे रणधीर सिंग भेट कशी व्हायची. सकाळ राजा पाण्याच्या बाहेर पाण्यासाठी येत होता, परंतु सकाळ गोपालदास शेजारच्या राज्यामध्ये निघून जायचं पोटा पाण्यासाठी आणि संध्याकाळी तो तिथे यायचा. असं चाललं होतं. त्यामुळे भेटगाठ होत नव्हती. ही भगवंताचीच लीला म्हणावी लागेल. गोपालदास दिवसभर भटकून आला, संध्याकाळी तिथे यायचं आणि पाहिले कबर आहे. त्याला वाटलं ही आपल्या राजाचीच कबर आहे, राजाचा कुणीतरी घात केला आणि त्या कबरी शेजारी बसून गोपालदास रडू लागला. परंतु मित्रांनो, ही कबर जी होती त्या राक्षसाची होती. काल रणधीर सिंग राजानं ज्या वेळेला या सर्पाला मारलं, राक्षसाला मारलं, म्हणजे त्या राक्षसाला पुरून टाकलं होतं, त्याला तिथं त्याची कबर बांधली होती. आता हे गोपालदासला माहीत नाही. असं दिवसामागून दिवस चाललं होतं. गोपालदासला वाटलं की रणधीर सिंग माझ्या राजाला कोणीतरी मारले. दिवसभर बाहेर फिरायचा आणि संध्याकाळी कबरीजवळ येऊन बसायचा. त्याने विचार केला की मी शेवटचा श्वास याच ठिकाणी घेईल, परंतु ही जागा सोडणार नाही, माझ्या राजाची सेवा करील. आता इकडे दिवस मागून दिवस चालले होते. रणधीर सिंगने विचार केला होता की माझ्या दोस्ताला गोपालदासला घेतल्याशिवाय जायचं नाही. असं बरेच दिवस निघून त्या ठिकाणी गेले. आणि एक दिवशी सकाळ झाली. राजा झोपलेला होता खाली महालामध्ये पाण्याच्या. आणि अवंतिकेच्या मनामध्ये आलं, अवंतिकेच्या, की आता मी थोडंसं बाहेर फिरून यावं. राजाच्या खिशातून तो मणी घेतला आणि अवंतिका पाण्याच्या बाहेर आली. सुंदर अवंतिका, तेजोमय प्रकाश पडत होता, बाहेर आली ती. एवढा सुंदर सोन्याच्या चपल्या तिच्या पायामध्ये होत्या, हिरे जडीत सोन्याच्या चपल्या. आणि त्या जंगलामध्ये एक धनगराचं पोरग बकरी घेऊन आलतं. ते बकरी चारता चारता त्यानं अवंतिकेला लांबून पाहिलं. काय म्हणला, सुंदर स्त्री, ही कोणतरी जलपरी असेल, त्या स्वर्गातील अप्सरा असेल असं त्याला वाटू लागलं. आणि हा धनगराचा पोरगा या तळ्याच्या दिशेनं पळत येऊ लागला. धनगराचा पोरगा पळत येतोय, आपल्याला पकडाय म्हणून अवंतिकेने पाहिलं आणि लगबगीनं जोरात ती तळ्याच्या दिशेनं पळायला लागली. म्हणजे थोडंसं अंतर होतं 400-500 फुटाचं. जवळ धनगराचा पोरगा येणार तेवढ्यात तिने तळ्यात उडी टाकली. मणी होता तिच्याकडे, परंतु एक चप्पल तिची बाहेर राहिली आणि ती तळ्यातून खाली आत पाण्यात बरोबर निघून गेली. मणी असल्यामुळं ती महालात गेली. आता एक चप्पल धनगराच्या पोराला सापडली. त्यानं विचार केला, ही चप्पल तेजोमय किती दिसते, सोनं हिरण त्या चप्पल लावलं. त्याने ती चप्पल घेतली. त्याला आश्चर्यचकित वाटलं. त्याला वाटलं कधी आपल्या राज्यामध्ये जातोय ना आपल्या राजाला दाखवतोय, राजा मला काहीतरी बक्षीस देईल. ही धनगराचं पोरग बकरी घेऊन गेलं, वाड्यात कोंडली आणि पहिली चप्पल घेतलं आणि राजाच्या दरबारात गेलं. राजाला दरबारात यायला वेळ होता म्हणून त्याला चौकीदारानं त्या ठिकाणी थांबून ठेवलं. 2 तासाचा वेळ निघून गेल्यानंतर राजा आला आणि राजाला नम्रतेपणे अगदी
ही चप्पल सापडली, दाखवली. राजा विचकित झाला की सोन्याची चप्पल, हिरे जोडल्यात, ही चप्पल घालणारी तरुणी किती सुंदर असेल. सगळं वर्णन या धनगराच्या पोराने सांगितलं. ही जी सुंदर अशी राजकन्या आहे, ही दिव्य कन्या आहे. स्वर्गाची अप्सरा असेल, नाही तर जलपरी असेल, परंतु ती पाण्यात गुप्त झाली. धनगरच्या पोराने सगळं सांगितलं. त्या ठिकाणी राजानं आपल्या मंत्र्याला बोलून घेतलं आणि ही चौकशी केली, काय असावं. मंत्र्यांनी सांगितलं की ही जलपरी असावी, नाही तर स्वर्गातील अप्सरा असावी. राजाच्या मनामध्ये एक मोह तयार झाला. म्हणला हिचा शोध घ्यावा लागेल आणि मला हिच्यावर लग्न करायचे, कारण हा राजा अंकारी होता. त्यानं आपल्या राज्यामध्ये दौंडी पेटली. म्हणला हुशार 4-5 स्त्रिया आणा हे कोडं सोडवण्यासाठी. कोण आहे, ह्या स्त्रीला कोण आणील धरून. म्हणून आपल्या राज्यातल्या 4 स्त्रिया हुशार सांगितल्या मंत्र्याला आणाय. ह्या 4 स्त्रिया त्या ठिकाणी लाईनशी राहून दरबारात उभ्या केल्या त्यानं. बघा, एकीचं नाव गुलाबो होतं. गुलाबोला प्रश्न विचारला, तू काय करू शकतेस, ह्या सुंदर अशा राजकुमाराला तू आणून देऊ शकते का. ती म्हणली, मी हुशार आहे, मी आणून देऊ शकेल, मी बिघडलेलं काम सरळ करते. आता तिचं बोलणं ऐकल्यानंतर दुसरीला म्हणला, राजा तुझं नाव काय. ती म्हणली, सूरजमुखी माझं नाव आहे. तू काय करू शकतीस, राजानं सांगितला. त्या सूरजमुखीने उत्तर दिलं त्या स्त्रीनं, मी बिछडलेलं, म्हणजे दोघांचं जर वेगवेगळं कुठेही भांडून रुसून गेले असतील किंवा चुकले, त्यांचं मिलन करण्याचं काम मी करते म्हणली, मिळवण्याचं. तिचं बोलणं ऐकलं. तिसरीला विचारलं, हा सगळ्या वयस्कर स्त्रिया होत्या. तिसरी म्हणली, माझं नाव सीतारा आहे. म्हणली, मी एवढीच चालाक आहे की दह्यात जर तुमच्या तुपात केस जरी पडला तर केस तो एका क्षणाच्या आत मी काढते की समोरच्याला दिसत सुद्धा नाही. एवढी चालाक होत्या, सगळ्या चतुर स्त्रिया होत्या. आता चौथी स्त्री होती, वृद्ध अतिशय, तोंडावरती सुरकुत्या पडला होता. तिला राजाने विचारलं, तुझं नाव काय. ती म्हणली, अंगूर देवी. तू काय करू शकते, या स्त्रीला तू आणू शकते का. म्हणली, मी आणू शकते. म्हणली, आकाशातून तुकडा आणील काढून आणि तो खाली आणून जोडील, कशानं जोडला तर कळणार नाही, एवढी मी चालाक आहे म्हणली. राजाने बाकीच्या 3 स्त्रियाला सांगितलं, तुम्ही जा आता. आणि ह्या स्त्रीला राजानं आपल्या कक्षामध्ये बोलवलं आणि सगळी माहिती सांगितली, चप्पल दाखवली, सगळं सांगितलं. ह्या स्त्रीला तू आणू शकशील का. ती म्हणली, मी ह्या स्त्रीला आणू शकते. राजानं सांगितलं, तू जर हिला आणलं तर तुला मी 5000 सुवर्णाच्या मुद्रा देईल. फक्त 15 दिवसात तू आणायचं, आणि जर नाही आणलं तर तुला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल. आता ही चतुर स्त्री होत्या. अंगुरी ही चतुर स्त्री होती, म्हातारी होती, परंतु फार चतुर होती. तिनं राजाला सांगितलं, मला काही शिपाई द्या तुम्ही, आणि जे तळ आहे त्या तळ्याच्या आजूबाजूला ते शिपाईला बसायला लावा, जेणेकरून ते दिसू नयेत, आणि धनगराच्या पोराला बरोबर द्या ती तळं पाहण्यासाठी. राजानं हा सांगितलं. मी ज्या वेळेला आवाज देईल त्यावेळेला शिपायांनी पटकन आलं पाहिजे त्या ठिकाणी. सगळे राजानं शिपायाला समजून सांगितलं आणि धनगराच्या पोराला सांगितलं की तू या म्हातारीबरोबर जंगलामध्ये जा आणि ते तळं दाखव, तुला मी योग्य इनाम देईल. आता धनगराचं पोरग घेतलं या अंगुरी देवीला, आणि अंगुरी देवीनं जाताना ही चालाक स्त्री होती. ही कुठली देवाची भक्ती करणारी स्त्री नव्हती, ही चालाक होती. हिनं भगवी कपडे घातली, गळ्यामध्ये मोठी माळ घेतली, हातात काठी, जणू काय साधू वेश धारण केला, आणि धनगराच्या बरोबर त्या तळ्यापाशी जाऊन बसली. आता तळ्याजवळ गेल्यानंतर ती समाधी दिसली राक्षसाची. तिला वाटलं ही कुठली तरी देवी देवताची समाधी, म्हणून ती तप करण्यासारखी अगदी बसली. बघा, तसं तप करताना तशी तप करू लागली, माळाचा जप. धनगराचं पोरगत आपल्या बकऱ्याकडे निघून गेली. तप करत होती, परंतु तिचं लक्ष तळ्याकडे होतं. कोण येतंय, कोण जातंय, तर नक्की महाल असणार खाली, तिला वाटत होतं. काही वेळ गेल्यानंतर त्या तळ्याच्या खाली महालामध्ये रणधीरसिंग राजा आणि अवंतिका या दोघांनी विचार केला, चला मोकळी हवा बाहेरून घेऊन या. दोघंही तळ्याच्या बाहेर आलं, आणि त्या अंगुरी देवीनं बघा पाहिलं ही दोघं आल्यात म्हणून. नाटक केलं जप करण्याचं. आणि अवंतिकेला फार दया आली या म्हाताऱ्याची. जवळ गेली, म्हणली चला विचारू कोण आहे. आणि त्या ठिकाणी म्हणली, तू कोण आहेस. त्यावेळेला म्हातारीने अंगुरी देवीने सांगितलं की मी सगळ्या तीर्थांचं दर्शन घेऊन आले, आता या ठिकाणी मला कोण नाही, मी आता इथंच थांबणार या समाधी शेजारी भगवंताची सेवा करत. तुम्ही कोण आहात. अवंतिकेने सांगितलं, आमचा महाल या ठिकाणी खाली, या तळ्याच्या खाली, आम्ही तिथं राहतोय. मला चला तुमच्या घरी घेऊन, मी तुम्हाला स्वयंपाक करून खाया घालेल, मला कोण नाही, फक्त मला 2 वेळचं अन्न द्या. आता त्या ठिकाणी राजा नाही म्हणला रणधीरसिंग, परंतु अवंतिकाला दया आली. म्हणल्या ही उपाशी मरल जंगलात, इथं जाऊ दे, आपलं इथं काम करल, दोन्ही भांडी करल, अन्न शिजवील आपल्यासाठी. रणधीरसिंग त्या ठिकाणी राजा म्हणाला, ठीक आहे तुझी इच्छा. आणि ही जी चातुर अंगुरकी होती ना, हिला बघा तळ्याच्या खाली घेऊन गेली. तिने पाहिलं की मणी पाण्यात टाकला, हे सगळं पाहिलं तिने.
तळ्याच्या खाली गेल्यानंतर अंगुरकी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी स्वयंपाक करू लागली. रणधीर सिंग हा राजा आणि अवंतिका, सुंदर असं जीवन त्यांचं चाललेलं होतं खाली. रणधीर सिंग राजा सकाळ झाली की तो बाहेर यायचा आपल्या गोपालदास मित्राची वाट पाहण्यासाठी, परंतु मित्राची काय भेट होत नव्हती. कारण गोपालदास संध्याकाळी यायचा आणि दिवसा नगरामध्ये निघून जायचा पोटा पाण्यासाठी. ही सगळी लीला भगवंताच्या घडणाऱ्या घटना या पुढे घडतच होत्या. बरेच दिवस निघून गेले, 3-4 दिवसाचा काळ गेला, परंतु गोपालदासची काय भेट होत नव्हती. राजानं ठरलं होतं की मित्र भेटल्याशिवाय जायचं नाही. एवढं दोघांचं मित्रप्रेम खरं होतं, कारण राजा बी प्रामाणिक होता आणि गोपालदास सुद्धा प्रामाणिक होता. दोघंही देवीची सेवा करणारे होते. परंतु या ठिकाणी जी अंगुरी देवी होती त्या राजानं पाठवली हिला आणायसाठी. ही फार पापी मनाची होती. 3 दिवसाचा काळ निघून गेला आणि हिच्या मनामध्ये पालचूक चुकली. हिला वाटलं आता हिला घेऊन गेलंच पाहिजे. धनाची लोभी होती. राजा झोपलेला होता आणि त्या ठिकाणी अवंतिकाला अंगुरी म्हणाली, चल आपण जरा बाहेर हवा पाणी घेऊन येऊ बाहेरून जरा, कस्तरी मला होते गुदमारल्यासारखं इथे. अवंतिकेला खरं वाटलं, त्या ठिकाणी विश्वास ठेवला त्या म्हातारीवरती. अवंतिकाने राजाच्या खिशातील मणी घेतला आणि दोघीही बाहेर आल्या. तळ्यापासून थोडंसं अंतर गोडगोड बोलून या अंगुरी देवीनं या अवंतिकेला लांब नेलं आणि जोरात ओरडली. ओरडल्याबरोबर राजाचं सैन्य त्या ठिकाणी पळत आलो. अंगुरीला त्या ठिकाणी पकडलं गेलं. राजाचं सैन्य जोरात पळत आलं आणि अवंतिकाला त्या ठिकाणी पकडलं. अवंतिका धाबा धाबा म्हणत होती, मदत करा, पण कोण मदतीला येणार. आणि इकडे अंगुरी देवीला गगनात मावेनाचा आनंद झाला, कारण तिला वाटलं तर राजाच्या ताब्यात ह्या अवंतिकेला दिलं तर मला राजा फार दहन देईल. आणि त्या ठिकाणी अवंतिकेला पकडून बघा घोड्यावर बांधून चाललं. डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण काय करणार. दरबारात गेला अवंतिकेला घेऊन. दरबारात नेल्यानंतर राजाच ताब्यात दिला, हात सोडलं. राजाने विचारलं, तू कोण. आणि अवंतिकेने आपलं नाव सांगितलं, मी अवंतिका आहे. या जंगलामध्ये एक महाल आहे आणि आम्ही महालामध्ये राहतोय, पाण्याच्या खाली महाल आहे. राजाने विचारलं, तू इथं आल्यावर आनंद आहे का तुला. अवंतिकाने सांगितलं, मी फार दुःखी या ठिकाणी. राजाने सांगितलं, मी तुझ्याबरोबर लग्न करील. त्या अवंतिकेने सांगितलं, मी तुझ्याबरोबर लग्न कधी करणार नाही, कारण माझं पहिलं लग्न झाले असं सांगितलं. ताई दुःखी होती, काय करावं हिला कळेना. राजा म्हणला, मी तुझ्याबरोबर लग्नच करणार. अवंतिकेने सांगितलं, मी लग्न करणार नाही, मृत्यू पत्करील. राजाला वाटलं काय करावं, हितमानानं लागणार आता. आणि इकडं या अंगुरी देवीला राजानं भरपूर दहन दिलं. ती खुश होऊन निघून गेली. परंतु तो जो मणी होता, तो मणी त्या म्हातारीकडे होता. त्या अंगुरी देवीनं तो मणी आपल्या गळ्यात बांधला. त्याच गावात ती राहत होती. आता या अवंतिका लग्न करत नाही. मग राजा त्या ठिकाणी म्हणा, तुझ्या मनात तर नक्की काय ते सांग मला. त्यावेळेला अवंतिकेनं सांगितलं, मला फक्त 1 महिन्याचा वेळ द्या. राजानं सांगितलं, ठीक आहे, तुला 1 महिन्याचा वेळ दिला, परंतु 1 महिन्यामध्ये तुझा पती जर या ठिकाणी न्यायला नाही आला, तुला मला लग्न करावं लागेल तुला माझ्याबरोबर. ठीक आहे म्हणली, मी करील लग्न, माझा पती नक्की मला न्यायला येतील, परंतु माझी इच्छा एक पूर्ण करा. राजा म्हणला, काय तुझी इच्छा. ती म्हणली, महिनाभर या राज्यामध्ये मी अन्न भंडार घालील, म्हणजे जेवायला घालील दररोज लोकांना, गोरगरिबांना. ठीक आहे म्हणलं, कर तुझ्या मनाप्रमाणे. राजाने त्या ठिकाणी आपले सेवक दिले, सगळीच लागणारं साहित्य, म्हणजे सेवकाला सांगितलं, अवंतिकेला काही कमी पडून देऊ नका. दररोज त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम होऊ लागला गोरगरिबांना. तो राजा जी होता फार पापी होता, यानं कधी लोकांना जेवायला घातलं नव्हतं. आता दररोज गोरगरिबांना जेवण मिळू लागलं. या ठिकाणची प्रजा आनंदित होऊ लागली. म्हणजे राणी चांगली, सगळं जेवण आम्हाला चांगलं मिळते दररोज. परंतु अवंतिकाच्या मनामध्ये एक प्रश्न होता की रणधीर सिंगचा जो मित्र आहे गोपालदास, हे फेटण्यासाठी हे करत होत्या सगळं. दररोज जेवण घालायची गोरगरिबांना आणि त्यांना विचारपूस करायची, नाव तुझं गोपालदास आहे का कोणाचं म्हणून. दिवसामागून दिवस चालले होते. 16-17 दिवसाचा काळ निघून गेला, परंतु गोपालदास काय भेटत नव्हता. इकडं जंगलाच्या तळ्याखाली रणधीर सिंग वाट पाहत होता, अवंतिका गेलेली माघारी कशी आली नाही. कारण राजा त्या ठिकाणी संकटात सापडला होता. राजाकडे मणी नव्हता, त्यामुळे राजा बाहेर निघू शकत नव्हता. आणि इकडं अवंतिकेचं धर्वचं चाललं होतं, जेवण घालायचं आणि वाट पाहायची, गोपालदास चौकशी करायची. दिवसामागून दिवस चालले होते. त्याच गावामध्ये जे राज्यामध्ये गोपालदास दररोज भीक मागण्यासाठी त्या ठिकाणी येत होता. एके दिवशी आला,
भीक घेतली आणि आपला जंगलाच्या दिशेनं चालला. त्याच वेळी एक मुंग्यांचं वारुळ होतं आणि मुंग्याच्या वारुळामध्ये पाणी चाललं होतं. हा गोपालदास अधिमाय शक्तीचा भक्त होता, देवीची सेवा करणारा होता, पशु पक्षी प्राणी सगळ्यावर प्रेम करणारा होता. त्यानं पाहिलं हे पाणी जर मुंग्याच्या बिळात गेलं तर हे मुंग्या सगळ्या मरून जातील. पटकन तो घोड्यावरून उतरला, घोडा होता त्याकडे राजाने दिलेला, आणि ते पाणी बिळात जाणारं बंद केलं त्याने. हो, बजून दिलं, काढून दिल्याबरोबर तो निघताच त्या ठिकाणी 2-4 मुंग्या मोठ्या आल्या. त्यानं कधीही पाहिलं नव्हतं एवढ्या मुंग्या बिळातून त्या बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर त्या मुंग्या म्हणल्या, अरे तू आमच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन वाचवले, तुला जे काय मागायचं ते माग. गोपालदास म्हणला, मला काही नको, सगळं जे माझं चाललंय ते चांगलंच आहे, अधिमाया शक्तीच्या कृपेने सगळं चांगलं आहे म्हणला माझं. पण मुंग्या काय राहवाल्या नाही. त्या मुंग्या मोठाल्या होत्या आणि मुंग्यांनी आपल्या जे मिशे आहेत त्याची 2 केस काढली आणि या ठिकाणी या गोपालदासला दिली. म्हणले, अरे तू कुठल्या बी संकटात असू दे, तुला आम्ही नक्की मदत करावी. फक्त ही केस ज्या ठिकाणी आग्नी त्या ठिकाणी जवळ जा आणि फक्त गरमीच्या जवळ धरायची, जळायची नाही गरमीच्या, त्यावेळेला आम्ही नक्की धावून येऊ. आणि हा गोपालदास त्या ठिकाणी निघून गेला. दररोजचं काम होतं, त्याला वाटत होतं आपला राजा काय जिवंत नाही, पण त्यानं निश्चय केला की त्या समाधीजवळ बसायचं. आता ती समाधी राक्षसाची हे त्याला माहीत नव्हतं. दिवसामागून दिवस चाललं होतं. परत एक दिवस हा गोपालदास त्याच गावामध्ये आला, भिक्षा घेतली, आपलं जी मिळेल ती काय घेतली, परत जंगलाच्या दिशेनं चालला. तर त्या ठिकाणी एक बीळ होतं मोठं, त्या बिळामध्ये उंदीर होती, लहान लहान पिलं उंदराची होती, आणि एक मांजराचा पिल्लू म्हणजे बोका होता मोठा, ते मारायसाठी त्या ठिकाणी थांबला होता. पटकन गोपालदास त्या ठिकाणी थांबला, कारण ह्याला फार पक्षी प्राण्यावर सगळ्यावर दया करणारा हा गोपालदास होता. काठी घेतली आणि या मांजराच्या पिल्ल्याला हाणून त्यांनी लावलं, खाऊन दिलं नाही. उंदीर त्या ठिकाणी पळत आला ना, पाहिलं, तो म्हणला, लक्षात घ्या, उंदीर बोलला त्या ठिकाणी, कारण ही शक्ती त्यांच्याकडे होती, भक्तीची शक्ती होती ह्या गोपालदासची. उंदीर त्या ठिकाणी म्हणला, अरे बाबा, तू माझ्या मुलाबाळांचं रक्षण केलंस रे बाबा ना, त्या बोक्याने खाऊन टाकला असतं, तुला काय पाहिजे ती माग. गोपालदास म्हणला, मला काय नको, सगळं चांगलं देवीच्या भक्तीनं. आणि त्या ठिकाणी उंदरानं बघा 2 केस त्याला काढून दिली आपल्या मिशीची. ज्या वेळेला तुला संकट असेल, तुला कुठली मदत असेल, त्यावेळेला तू नुसतं आवाज दे. तू फक्त ज्या ठिकाणी गरमी आहे त्या ठिकाणी जायचं, जाळ असेल, आणि ती केस फक्त बाहेर काढायची हातातून, आम्ही नक्की मदतीला येऊ. गोपालदासनी आपली ही केस मुंग्याची ह्या उंदराची दोघांची आपल्या जवळ ठेवली, तो जंगलाच्या दिशेनं निघून गेला. रात्रभर त्या समाधीजवळ बसून राहायचा, सकाळ झाली की यायचा. एक दिवस असाच त्या गावामध्ये आला, फार मोठा एक बंगला दिसला, म्हणला इथं काहीतरी आपल्याला चांगलं खायला मिळेल. गेला, दरवाजा वाजवला, एक मोठी शेठ व्यक्ती होती, घरातून बाहेर आली. हा म्हणला, काहीतरी खायला असलं तर द्या, शिळं पाक. ती व्यक्ती दान करणार नव्हती. ती म्हणली, अरे तू माझ्याकडे कशाला आला इकडं, गावामध्ये राजाचा महाल आहे, अवंतिका राणी आहे, त्या ठिकाणी फार मोठा भंडारा आहे, दररोज 5 पकवानात जेवण असतं, तिथं जा की म्हणला. आणि गोपालदास बघा जेवण करण्यासाठी त्या ठिकाणी गेला, सुंदर असं जेवण जेवलं, आणि अवंतिका आली त्या ठिकाणी, पाहिलं, म्हणली, नाव काय? गोपालदास. असं बोलल्याबरोबर ह्या राणीने आपल्या सेवकाला सांगितलं की ह्या गोपालदासला जेवल्यानंतर आमच्या महालामध्ये पाठवून द्या. गोपालदास त्या ठिकाणी त्या महालामध्ये आला. गोपालदासनी जसं या राजकुमारीला पाहिलं, त्यांनी ओळखलं की या तळ्याच्या काठाला जी तसबीर होती दगडामध्ये, ती हीच राणी आहे. याला सुद्धा कळाला. नंतर अवंतिकेनं जे सेवक होते बाहेर जायला सांगितलं, आणि एकांतामध्ये गोपालदासला सगळी माहिती सांगितली, सगळी ओळख पटली. गोपालदास म्हणला, माझाच मित्र रणधीर सिंग, आणि त्याची समाधी माझ्या राजाची, त्याला कुणीतरी मारले, मी तिथं राहतो. मग या राणीनं सांगितलं अवंतिकेने, अहो तुमच्या राजाला कुणीही मारलं नाही, तुमचा राजा तळ्याच्या खाली असणाऱ्या महालामध्ये राहतोय, आम्ही दोघं राहत होतो. सगळी कहाणी सांगितली की या राजानं मला पकडून आणले, कसं आणले, काय आणले, सगळं सांगितलं. पण सोडवायचं कसं? हा जो मणी आहे, तो मणी या अंगुरी देवीकडे, याच गावात राहणारी स्त्री, आणि हिच्यामुळेच मी पकडले गेले, तर सगळं सांगितलं. आता आपल्या मित्राला कसं तरी सोडवलंच पाहिजे, आणि निश्चित या गोपालदासने केला. आणि त्या ठिकाणी अवंतिकेला सांगितलं, तू घाबरू नकोस. 5-6 दिवसाचा काळ बाकी होता, 25 दिवस झालेले होते. 25 दिवस झाल्यानंतर फक्त 5च दिवस बाकी होते. हा राजा आनंदी होता, म्हणला 5 दिवसात हे जर कोण नाही आलं तर मी लग्न करतोय आता अवंतिकेबरोबर. गोपालदासने निश्चय केला की गावात घर शोधायचंच, हे अंगुरकीचं, हा मणी मिळवायचाच.
आता घर त्याला मिळालं. आजी काहीतरी जेवाय द्या मला. घराचा दरवाजा वाजवला, ती बाहेर आली. तिला बघितल्यावर तिच्या गळ्यात तो मणी बघितला. त्या गोपालदासने म्हणला, आजी मला जेवण नको पण ते मणी दे. आता मणी म्हणल्यावर तिला सगळं माहित होतं. खाडकन दरवाजा बंद केला त्याने आणि त्याला बाहेर काढलं. दिलं नाही बघा काय. गोपालदासने विचार केला की आता हा मणी मिळवायचा आहे, पण सहजासहजी मिळणार नाही, मग काहीतरी केलं पाहिजे. दिवसभराचा वेळ गेला आणि नंतर त्याला आठवलं की मुंग्यांनी आणि या उंदरांनी दिलेली केस आपल्या आता कामाला येतील. ती केस उंदरांनी दिल्ली बाहेर काढली, आग पेटवली. नागीच्या जवळ गेल्यानंतर त्यानं आदेश दिला की मला मदत करा. अहो मोठाले उंदीर पळत आले 10-15-20 त्या ठिकाणी. म्हणजे काय आदेश आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि या गोपालदासने सांगितलं, या अंगुरी देवीचं घर, तिच्या गळ्यात मणी तेवढा आणायचा. आता उंदीर मामा संध्याकाळची गेली सगळी, इकून तिकून आत घुसली तिच्या घरात. ती एक जण तिच्या नाकात शिपूड घातलं. पटकन जागे झालं, तिने अंगावणी काढली. तसा दुसऱ्यानं मणी तोडला गळ्यातला आणि उंदीर पळून गेले बघा. काठी घेऊन लागले म्हातारे, पण गावत्यात काय. मणी आणून त्या ठिकाणी गोपालदासच्या हातामध्ये दिला मणी. आणि गोपालदास जंगलाच्या दिशेनं जोरात गेला घोड्यावरती. तो मणी पाण्याला लागताच त्या तळ्यामध्ये सुंदर अशी शिडी दगडाची बाहेर आली आणि गोपालदास त्या शिडीवरून उतरून खाली गेला. बघतोय तर कार मोठा महाल. सगळ्या खोल्यामधून तो पाहत होता की माझा राजा कुठे आहे, रणधीर सिंग. सगळ्या रूम पाहता पाहता शेवटच्या खोलीमध्ये 5 तिथं खोल्या होत्या. 5व्या खोलीमध्ये रणधीर सिंग त्या ठिकाणी एक चिंता करत बसलेला होता. पराक्रमी राजा होता. 171 दिवस त्या ठिकाणी राजा राहिला पाण्याच्या खाली. त्याला वाटलं होतं की आता मी माघारी जाणार नाही. राजाला पाहिलं, दोघांनी एकमेकाला मिठी मारली. सगळा प्रकार गोपालदासनं सांगितला. अवंतिकेविषयी सगळं सांगितलं. ही सगळी लीला भगवंताची. दोघेही भक्त होते अधिमाया शक्तीचं, लक्षात घ्या. दोघेही बाहेर पाण्याचे आले, मने टाकता बरोबर दोघेही बाहेर आले. रणधीर सिंगनं गोपालदासला सांगितलं, एक पत्र दिलं त्याच्याकडे राजमोहर मारून त्या ठिकाणी बघा राजाला, की माझी पत्नी तू पळून आणली, लवकर आणून दे, नाही दिले तर राजावर हल्ला करेल. राजा पराक्रमी होता बघा रणधीर सिंग, फार मोठी सेना होती. आणि हे पत्र दिलं आणि गोपालदासला पाठवलं त्या ठिकाणी. गोपालदास गेला, राजाला पत्र दिल्यानंतर राजा घाबरला. त्याला वाटलं रणधीर सिंग हा राजा फार मोठा आहे, माझं राज्य जिंकेल. त्यानं लगेच पत्र पाठवलं उत्तर, की मी तुमची राणीला सन्मान करून पाठवतो, परंतु आमच्यावर काय तुम्ही हमला करू नका, युद्ध करू नका. आणि ते पत्र घेऊन गोपालदास त्या ठिकाणी आला आणि नंतर लगेच सन्मान करून त्या राजानं त्या ठिकाणी अवंतिकेला पाठवून दिलं माघारे बघा या राज्यामध्ये. आणि राज्यामध्ये रणधीर सिंग आणि अवंतिका यांचा विवाह मोठ्या थाटामाटात त्या ठिकाणी केला आणि सुखान नांदू लागले. आणि गोपालदासला परत आपल्या महालामध्ये निघून गेला. तर मित्रांनो, ह्या अशक्य गोष्टी आहेत सगळ्या. हे शक्य होतं का, की रणधीर सिंगला सुद्धा वाटत नव्हतं की मी तिथून बाहेर येईल आणि जीवन जगील, परत राजा बनल. परंतु हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या अधिमाया शक्तीच्या भक्तीनं शक्ती झाल्या. हे दोघेही होती, ते अधिमाया शक्तीची भक्ती करत होते. दोघंही मनापासून भक्ती होती त्यांची. या पित्राच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं तर पित्र म्हणजे आपले वाडवडील. त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात, अनंत उपकार. आणि त्या उपकाराची परतफेड म्हणजे तर्पण पिंडदान आहे, हे 15 दिवस वर्षातले. पण स्वतः भगवती अधिमाया शक्ती आहे, अखंड या ब्रह्मांडाची मालकीने माता आहे. देवी देवतांनाही निर्माण करणारी ही देवी, सगळ्यांचं रक्षण करणारी ही देवी. म्हणून प्रत्यक्षात त्या ठिकाणी अधिमाया शक्तीने सांगितलं की पित्र तुमच्या हातून जरी राहिले असतील चुकून, पण या नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही जर माझी सेवा केली मनापासून, तर तुमच्या पित्रांनाही मुक्त करण्याचं माझं काम आहे. सुंदर अशी ही गोष्ट आहे ना मित्रांनो, की खरी जर गोष्ट मनापासून भक्ती केली तर देव कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मदत करतो आणि तुमची संकटातून मुक्ती करतो. एवढी भगवंताची अधिमाया शक्तीची आपल्या ताकद आहे बघा. अधिमाया शक्तीची, दुर्गा मातेची फार मोठी ताकद आहे. तुम्ही भक्ती करून पहा फक्त एकदा मनापासून. कुठलंही म्हणजे दुमत झालं नाही पाहिजे त्या ठिकाणी, शंका निर्माण झाली नाही पाहिजे, तर देवी तुमच्या मतीला नक्की धावून येणार. तर मित्रांनो, अधिमाया शक्तीची सेवा करा आणि सुंदर अशी गोष्ट नक्की आपण शेवटपर्यंत ऐकाय, शेअर करा. जय दुर्गा माता अशी कमेंट दिली तरी चालते. जय हिंद, जय महाराष्ट्र.